वक्त सबको मिलता है ज़िंदगी बदलने के लिए, वक्त सबको मिलता है ज़िंदगी बदलने के लिए, पर ज़िंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. तर राईट मित्रांनो, मी निखिल चित्रवार द इन्फिनिटी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. यस मित्रांनो, आपल्याला संधी परत परत येत नसते. राईट, मी नेहमी म्हणतो संधीची वाट बघायची नसते तर संधी शोधायची असते. ठीक आहे, तर आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये काय काय संधी आहेत राईट हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहेत. ठीक आहे, तर त्या बँकिंग सेक्टरमध्ये कोणत्या कोणत्या एक्झाम्स असतात राईट, आपण कोणत्या कोणत्या एक्झामला इलिजिबल आहोत आणि तो नेमका पॅटर्न काय असतो हे आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून शोधायचे. ठीक आहे, तर चला तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर यस मित्रांनो, टायटल बघतच आहात तुम्ही, बँकिंगच्या परीक्षा नेमका कशा असतात. ठीक आहे, जर आपल्याला बँकिंगच्या परीक्षा द्यायच्या असतील, बँकिंग, इन्शुरन्स, LIC सेक्टरमध्ये जर आपल्याला परीक्षा द्यायच्या असतील तर त्या परीक्षा नेमक्या कशा असतात राईट, त्याला कोण कोण एलिजिबल आहे हे ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आपण या लेक्चरमध्ये मित्रांनो बँकिंगच्या परीक्षा नेमक्या कशा असतात, त्याचा सिलेबस काय असतो, त्याचा पॅटर्न काय असतो हे आधी बघूया. ठीक आहे, तर कोणीतरी नक्कीच, हा खूप चांगला विचार आहे मित्रांनो, नक्कीच कोणीतरी म्हटलेलं आहे की शत्रूवर पराभूत करण्याच्या आधी किंवा शत्रूला पराभूत करायच्या आधी शत्रूचा पूर्णपणे अभ्यास करून मग आपण युद्धाला लढलो तर आपल्या जिंकण्याची जास्त शक्यता असते. तसंच मित्रांनो, कोणत्याही एक्झामला जेव्हा आपल्याला सामोरं जायचं असेल तर त्या एक्झामचा पूर्ण डिटेल अभ्यास करून त्या एक्झामची पद्धत काय आहे, कशा प्रकारचा सिलेबस आहे, कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे असतील, या सगळ्या गोष्टींचा जो आढावा घेतो, या सगळ्या बाबींचा जो पूर्णपणे विचार करून अभ्यास करतो तो नक्कीच कुठे ना कुठे यशस्वी होतो. तर चला तर मित्रांनो, बँकिंगच्या परीक्षा नेमक्या कशा असतात हे आपण बघूया. तर बघा मित्रांनो राईट, बँकिंगमध्ये भरपूर साऱ्या बॉडीज आहेत, जसे की SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, IBPSच्या काही बँक्स ज्यांचं मर्जीकरण झालेलं आहे त्या सर्व बँक्स एकत्रित करून त्यांच्या एक्झाम्स होतात राईट. त्यानंतर RRB आहे, RRB म्हणजेच काय तर रिजनल रुरल बँक आहे राईट. जसं त्यानंतर LIC आहे, नाबार्ड आहे, सेबी आहे, भरपूर साऱ्या एक्झाम्स आहेत मित्रांनो, भरपूर साऱ्या बॉडीज आहेत ज्या की कंटिन्युअसली एक्झाम्स राईट. काय म्हणतो विशाल, काय म्हणतो आता कोणते फॉर्म चालले आहेत का? यस, मी सगळी पूर्ण माहिती देणार मित्रांनो, फक्त लेक्चर व्यवस्थित बघा, लेक्चरला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, सगळी आता पण फॉर्म निघणार आहेत मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये पण आपल्याला IBPSचे फॉर्म दिसतील, IBPS क्लिनिकलचे फॉर्म दिसतील, IBPS POचे फॉर्म दिसतील, तर सर्व आपण व्यवस्थित बघणार. तुम्ही फक्त लेक्चर व्यवस्थित बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये IBPS, RBI, RRB आणि SBI या 4 बँकेच्या एक्झाम पॅटर्नची माहिती घेणार आहेत मित्रांनो. याचा नेमका एक्झाम पॅटर्न कसा असतो, याचे फॉर्म कधी येतात राईट, त्याची अप्लाय डेट काय असते, त्याचा सिलेबस काय असतो, किती फेजमध्ये एक्झाम घेतली जाते, निगेटिव्ह मार्किंग असते का, इंटरव्ह्यू असतो का, सब्जेक्ट किती आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर चला आपण स्टेप बाय स्टेप बघूया मित्रांनो. तर पहिल्यांदा बघूया आपण मित्रांनो RRB म्हणजेच रिजनल रुरल बँक राईट. RRBज म्हणजेच काय, रिजनल रुरल बँक. जसं की महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे मित्रांनो, विदर्भ कोकण बँक आहे, या ज्या सगळ्या बँक्स आहेत याला आपण RRB मध्ये कन्सिडर करतो, म्हणजेच रिजनल रुरल बँक. तर मित्रांनो, लेटेस्ट RRBचं नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याची फॉर्म भरायची जी एक्झामची डेट आहे ती देखील एक्सटेंड झालेली आहे, जवळपास 25 ते 26 पर्यंत त्याची फॉर्म भरायची डेट आहे मित्रांनो. तर ते फॉर्म भरून घ्या तुम्ही. तर हे RRBचे फॉर्म सध्या सुरू आहेत विशाल. ठीक आहे, तर RRB ऑफिस असिस्टंट आणि RRB PO, त्याला म्हणतो आपण ऑफिसर स्केल. तर इथं माहिती बघू मित्रांनो, आपण 2 पोस्टसाठी, मी कालच सांगितलं तुम्हाला, आपण 2 पोस्टसाठी अप्लाय करू शकतो, RRB क्लर्क आणि RRB PO राईट, त्याला आपण ऑफिसर स्केल म्हणतो. हे बघूया आपण इथं पहिल्यांदा. हे बघा, RRB ऑफिस असिस्टंट म्हणजे RRB क्लर्क, रिजनल रुरल बँक, त्याचा जर तुम्हाला ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लर्क, याला आपण क्लर्क म्हणतो, तर त्याची फॉर्म भरायची डेट 26-27 एक्सटेंड केलेली आहे. ठीक आहे, 26-27 म्हणजे आजपर्यंत आय थिंक. ठीक आहे, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या, त्याची डेट आहे अजून. ठीक आहे, एक्सटेंड केलेली आहे डेट ती. ठीक आहे, त्यानंतर हे RRB PO. ठीक आहे, तर याची वॅकन्सी आहे मित्रांनो, याची वॅकन्सी किती आहे ही दिलेली आहे तुम्हाला इथं मी. ठीक आहे, त्याच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला डिटेल समजेल. ठीक आहे, तर हे महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये किती वॅकन्सी आहे, टोटल 99 वॅकन्सी आहे. त्यानंतर विदर्भ कोकण बँकमध्ये किती वॅकन्सी आहे. त्यानंतर हे झालं RRB ऑफिस असिस्टंटसाठी. RRB PO साठी ग्रामीण बँकमध्ये किती वॅकन्सी आहेत, 149 वॅकन्सी आहे. 100 वॅकन्सी जी की विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये आहे. ठीक आहे, तर या वॅकन्सीज आलेल्या आहेत राईट. तर ते फॉर्म भरून घ्या मित्रांनो प्रत्येकाने. तर याची पद्धत काय आहे, सिलेबस काय बघूया आपण. तर पहिल्यांदा बघू आपण RRB ऑफिस असिस्टंट म्हणजेच काय तर क्लेरिकल. तर क्लर्कमध्ये आपण बघूया की नेमका सिलेबस काय आहे, त्याचा पॅटर्न काय आहे, एक्झाम पूर्ण बघायचं आपल्याला. RRB, SBI, त्यानंतर RBI आणि IBPS हे 4 आपण आज बघणार आहेत. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण RRB बघतोय. RRB मध्ये जर समजा क्लर्क व्हायचं असेल मित्रांनो, आपल्याला RRB क्लेरिकलसाठी आपण अप्लाय केला असेल तर त्याचा जो एक्झाम पॅटर्न असतो मित्रांनो, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ठीक आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला काय सब्जेक्ट आहे बघा मित्रांनो, रिजनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी, म्हणजेच काय फक्त 2 सब्जेक्ट आहेत मित्रांनो.
तुम्हाला फक्त 2 सब्जेक्ट करायचे मित्रांनो, राईट. सगळ्यात कमी सब्जेक्ट असणारी एक्झाम, सगळ्यात कमी सब्जेक्ट 2च सब्जेक्ट, एक तुमचं मॅथ्स आणि एक तुमचं रिजनिंग, बस सब्जेक्ट 2च सब्जेक्ट. 40 क्वेश्चन असतात आणि 40 मार्क्स असतात. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो मित्रांनो. 80 पैकी ही एक्झाम होते आणि 80 पैकी तुमच्या कट ऑफ लागतो. 80 क्वेश्चन्स 80 मार्क आणि टाइम असतो मित्रांनो 45 मिनिटाचा कॉम्पोजिट टाइम. तर तुम्हाला कॉम्पोजिट टाइम याचा अर्थ काय मित्रांनो, या दिलेल्या 45 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्ही मॅथ्स आणि रिजनिंग काहीही सोडवू शकता. ठीक आहे. तर हे 80 क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला, जे 80 मार्कासाठी असतील. जे लोक प्री क्वालिफाय होतील ते परत मेन्ससाठी एलिजिबल होतील, राईट. तर मेन्सचा पण पॅटर्न बघूया आपण. तर हा झाला आरआरबी ऑफिस असिस्टंटचा पॅटर्न मित्रांनो. आरआरबी पीओचा पॅटर्न बघू आपण, त्याला आपण प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतो, रिजनल रूरल बँक प्रोबेशनरी ऑफिसर. तर याची जी एक्झाम आहे मित्रांनो, इथे पण तुम्हाला रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड हे 2च सब्जेक्ट असतील. ठीक आहे. ज्यांना इंग्लिशची भीती वाटते, सर मला इंग्लिश नाही जमत, पण मला इंग्लिशची थोडीशी भीती आहे, त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे मित्रांनो. आरआरबी रिजनल रूरल बँक फक्त 2 सब्जेक्टवरती तुमचं सिलेक्शन, प्री एक्झाम क्वालिफाय होऊन जाईल तुमची. ठीक आहे. तर इथे पण बघा मित्रांनो, 40 क्वेश्चन्स 40 मार्क, 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स, असे टोटल 80 क्वेश्चन्स आणि 80 मार्क्स दिलेल्या 45 मिनिटामध्ये आपल्याला सोडवायचे. ठीक आहे. तर हा झाला आरआरबी ऑफिस असिस्टंट प्री एक्झामिनेशन, हा झाला आरआरबी पीओ प्री एक्झामिनेशन, राईट. तर प्रीसाठी मित्रांनो दोघांचाही सिलेबस सेम आहे, राईट. वेगळा काही सिलेबस नाही आहे. दोघांचा सिलेबस कसा आहे, सेम आहे. 2 सब्जेक्ट ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग, 40 80 मार्क्स. ठीक आहे. जे लोक प्री क्वालिफाय होतील ते मूव ऑन होतील मेन्ससाठी. मग 1:10 रेशो असतो, कधी कधी 1:12 रेशो असतो. ठीक आहे. तर बघूया मेन्सचा पॅटर्न बघूया मग आपण. तर आरआरबी ऑफिस असिस्टंटचा मेन्सचा पॅटर्न बघा मित्रांनो. इथे तुम्हाला रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि ॲप्टिट्यूड. इंग्लिश आणि हिंदी या 2 ऑप्शनल लँग्वेज आहेत मित्रांनो. ज्यांनी हिंदी सिलेक्ट केला असेल त्यांच्यासाठी हिंदी पेपर येईल, ज्यांनी इंग्लिश सिलेक्ट केला असेल त्यांच्यासाठी इंग्लिश असेल, राईट. हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. दोघांपैकी तुम्ही एक सब्जेक्ट चूज करू शकता. ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंग. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, रिजनिंगचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला 40 क्वेश्चन्स असतील 50 मार्कांसाठी, राईट. कम्प्युटर नॉलेजचा जो सब्जेक्ट आहे अगेन 40 क्वेश्चन्स असतील 20 मार्कांसाठी. म्हणजे बघा मित्रांनो, इथे मार्काचं वेटेज थोडंसं फ्लेक्झिबल आहे. कम्प्युटरचे जे क्वेश्चन्स आहेत, राईट, अर्ध्या मार्कासाठी एक क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे 40 क्वेश्चन्स 20 मार्कासाठी विचारले जातात. ठीक आहे. नेक्स्ट जनरल अवेअरनेसचे जे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, 40 क्वेश्चन्स अगेन 40 मार्कासाठी असतील. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन मित्रांनो, इथे मेन्सला मात्र तुम्हाला इंग्लिश आहे. जे लोक प्री क्वालिफाय करतील त्यांना मेन्ससाठी इंग्लिशचा स्टडी करणे अनिवार्य आहे. ठीक आहे. तर 40 क्वेश्चन्स 40 मार्क. अगेन जे लोक हिंदी लँग्वेज सिलेक्ट करतील त्यांच्यासाठी देखील 40 क्वेश्चन 40 मार्क. एक तर तुम्ही इंग्लिश सिलेक्ट करा किंवा हिंदी, दोन्हीपैकी एक भेटेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच काय ॲप्टिट्यूड, अगेन 40 क्वेश्चन 50 मार्क्स. म्हणजे तर रिजनिंग आणि ॲप्टिट्यूडचं वेटेज जास्त आहे, जे की 100 मार्काचं आहे. हे अशी मित्रांनो 200 मार्काची एक्झाम होते तुमची, जे की 200 मार्कांसाठी असते. आणि जो तुमचा कट ऑफ असतो मित्रांनो तो मेन्सच्या मार्कावरती आधारित असतो. मेन्सवरती तुमचा कट ऑफ डिपेंड असतो. प्री ही एक्झाम फक्त क्वालिफाईंग इन नेचर असते. कुठलीही घ्या तुम्ही एक्झाम, प्री ही एक्झाम फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे बँकिंग फील्डमध्ये. ठीक आहे मित्रांनो. हा झाला ऑफिस असिस्टंटचा सिलेबस मित्रांनो, म्हणजे क्लेरिकल प्री प्लस मेन्स. इथे इंटरव्ह्यू नाही. ठीक आहे मित्रांनो, इथे इंटरव्ह्यू नाही. ऋषिकेश काय म्हणतोय, डबल टाईप करा, मला समजत नाही नेमकं काय म्हणताय तुम्ही. नेक्स्ट बघा मित्रांनो, पीओ. पीओ म्हणजे काय मित्रांनो, प्रोबेशनरी ऑफिसर. ही एक ऑफिसर लेवल पोस्ट आहे, राईट. रिजनल रूरल बँकेमध्ये ऑफिसर लेवल पोस्ट म्हणजेच काय मित्रांनो, पीओ. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही याची प्री क्वालिफाय कराल, प्रीसाठी मी सांगितलं ऑलरेडी 2च सब्जेक्ट आहेत प्रीसाठी. कोणते कोणते आहेत तर रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड, 80 क्वेश्चन 80 मार्क, राईट. ही जेव्हा तुम्ही क्वालिफाय कराल त्यावेळेस तुम्ही मेन्समध्ये पोहोचाल. आणि मेन्समध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, अगेन रिजनिंग बघा मित्रांनो 40 क्वेश्चन्स 50 मार्क्स, कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 20 मार्क, अगेन जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स, अगेन इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक लँग्वेज आपण सिलेक्ट करू शकतो, 40 क्वेश्चन 40 मार्क, अगेन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 50 मार्क. अशा प्रकारे मित्रांनो 200 क्वेश्चन असतील तुमचे 200 मार्कांसाठी, 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी. आणि इथे देखील मित्रांनो तुमचा जो फायनल कट ऑफ प्रिडिक्ट होईल तो मेन्सच्या आधारावरती होईल. तुमचे जे मेन्सचे मार्क असतील मित्रांनो त्याच्यावरती डिपेंड असतील तुमचा फायनल कट ऑफ. ठीक आहे. तर हा झाला मित्रांनो. आणि इथे एक नोट डाऊन करा मित्रांनो, आरआरबी मध्ये तुम्हाला कॉम्पोजिट टाइम मिळतो. हे जे मित्रांनो 200 जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कॉम्पोजिट टाइममध्ये सोडवायचे, म्हणजे 2 तासाचा वेळ मिळेल. त्या 2 तासामध्ये यू कॅन शफल इन बिटवीन द सेक्शन और यू कॅन शफल इन बिटवीन द क्वेश्चन. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तुम्ही कोणत्याही वेळी कोणताही क्वेश्चन सोडवू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर या 2 तासामध्ये म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 200 क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे मित्रांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय तर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असते. तर ती किती असते, 1/4 असते जवळपास.
1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. तुमच्या 4 चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क वजा केला जातो, राईट. म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक पेपर सोडवावा लागतो. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, प्रीला पण निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मित्रांनो मेन्सला देखील निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे. आणि मित्रांनो याचं नोटिफिकेशन सुरू आहे, फॉर्म भरण्याची डेट आहे, तर सर्वांनी फॉर्म भरून घ्या, राईट. डेट एक्सटेंड झाली आहे, ॲक्च्युली डेट ओव्हर झाली होती, परंतु डेट एक्सटेंड केली असल्यामुळे तुम्ही आता फॉर्म भरू शकता. RRB-IBPS.co.in या वेबसाईटवरती जा, तिथे तुम्हाला फॉर्म पण भेटेल, नोटिफिकेशन भेटेल, नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि RRB क्लर्क, RRB PO ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सर्वजण या पोस्टचा फॉर्म भरू शकता. आणि मी आता सांगितलंय प्रीला फक्त 2 सब्जेक्ट आहेत, कोणते कोणते? रिजनिंग आणि मॅथ्स. 2 सब्जेक्ट वरती प्री निघून जाणारी एकमेव एक्झाम, बाकी सब्जेक्ट नाही आहे तिथं, बाकी सगळे मेन्सला. क्लिअर आहे सगळ्यांना मित्रांनो? ठीक आहे. तर नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे आपलं RRB नंतर IBPS, ज्या आपल्या बँक्स आहेत, राईट. 13, 14, 15 ज्या बँक्स आहेत, राईट. या ज्या जसं की बँक ऑफ इंडिया आहे, राईट, बँक ऑफ बडोदा आहे, राईट. या ज्या सगळ्या बँक्स आहेत, PNB आहे, राईट. या सगळ्यांचं मर्जीकरण झालेलं आहे, राईट, एकत्रीकरण झालेलं आहे. तर या सगळ्या बँक IBPSला एक डेटा पाठवतात की आमच्याकडे एवढे क्लर्क वॅकंट आहेत, आमच्याकडे एवढे PO वॅकंट आहेत, राईट. तर त्यांच्यासाठी तुम्ही कॉमन एक्झाम घ्या, राईट. तर SBI अशी एकमेव बॉडी आहे की ती स्वतंत्र एक्झाम घेते, कारण त्यांचा नंबर ऑफ रीच जास्त आहे, राईट. नंबर ऑफ एम्प्लॉईज जास्त आहेत या SBIची, त्यामुळे ती सेपरेट एक्झाम घेते. परंतु बाकी ज्या बँक्स आहेत मित्रांनो, नॅशनलाइज बँक्स जसं की PNB आहे, बरोबर, महाराष्ट्र बँक आहे, राईट. या ज्या बँक्स आहेत मित्रांनो, या बँक सेपरेट एक्झाम घेत नाहीत. तर या काय करतात, तर IBPSला डेटा सेंड करतात. IBPS या सगळ्या बँकेचा डेटा एकत्र करतात. एकूण किती क्लर्कची नीड आहे, एकूण किती POची नीड आहे हे कलेक्ट करतं आणि त्याच्यानुसार एकत्रितरित्या नोटिफिकेशन रिलीज करतं, राईट. तर हे मागच्या वर्षीचं नोटिफिकेशन आहे मित्रांनो, वॅकन्सीज फॉर 2023-24, राईट. तुमच्या फक्त माहिती स्थळ आणलेलं आहे मी आता की किती वॅकन्सी होत्या बघा मित्रांनो, एवढ्या साऱ्या वॅकन्सी होत्या. टोटल बघा मित्रांनो, जर टोटल बघितलं तुम्ही तर 775 वॅकन्सीज होत्या. आणि हे पूर्ण तुमचं बँकेवाईज, बँक ऑफ बरोडामध्ये किती आहेत, बँक ऑफ इंडियामध्ये किती आहेत, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये किती आहेत, कॅनरा बँक, इंडियन बँक, राईट. प्रत्येक बँकेवाईज वॅकन्सी असते मित्रांनो. आणि ही वॅकन्सी कुठल्या मित्रांनो, तर क्लेरिकल कॅडरची, IBPS क्लर्क. या सगळ्या बँकेच्या क्लर्कची मागच्या वर्षीची वॅकन्सी होती 775. या वर्षी त्याचं नोटिफिकेशन इन द मिड जुलै, राईट, जुलै महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन येतं, राईट. आणि IBPSचं कॅलेंडर फिक्स असतो मित्रांनो, राईट. कधी कोणती एक्झाम घ्यायची हे IBPS आधीच ठरवतं, राईट. आता सध्या RRBचं नोटिफिकेशन आहे, जे मी आता एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला, राईट. आता मी कुठलं एक्सप्लेन केलं तुम्हाला, मी हे RRB याचं नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. याचं नोटिफिकेशन झालं की आता लगेच IBPSचं नोटिफिकेशन येईल. IBPS याचं नोटिफिकेशन जुलैमध्ये येईल, 15 जुलैच्या आसपास याची डेट आहे. तर याचं नोटिफिकेशन पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे. तर सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे, अपडेट राहायचं आहे. एक्झाम फॉर्म कुठले आलेले आहेत याची व्यवस्थित माहिती घ्यायची आहे, ठीक आहे मित्रांनो. ऋषिकेश काय म्हणतोय, मॅथमध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत ते सांगा. ठीक आहे, आपण सिलेबसची स्ट्रॅटेजी घेऊया सगळी एकदम डिटेलमध्ये सिलेबस, त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, आज फक्त आपण ओव्हरऑल आपल्याला कुठे कुठे चान्सेस आहेत, किती सब्जेक्ट आहेत हे बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये बघूया, कोणते कोणते चॅप्टर असतील, कशा प्रकारे स्टडी करायचा. ठीक आहे मित्रांनो. तर हे आहे मित्रांनो IBPS क्लर्क. ठीक आहे, IBPS क्लर्कच्या मागच्या वर्षीच्या वॅकन्सीज होत्या, यावर्षी कदाचित अजून वाढतील. ठीक आहे, जसं की RRBच्या यावर्षी 8000 प्लस जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे, तसंच याच्या पण भरपूर साऱ्या वॅकन्सी असतात, दरवर्षी वॅकन्सी असतात. जुलैमध्ये याचं नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी. ठीक आहे. तर बघा याची एक्झाम कशी असते, किती टप्प्यात घेतली जाते बघूया IBPS क्लर्कची. ठीक आहे, तर इथे बघा मित्रांनो, अगेन इथे मात्र तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट असणार आहे. इथे मात्र तुम्हाला 3 सब्जेक्ट असतील. कोणते कोणते, तर इंग्लिश लँग्वेज, ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग, अशा प्रकारे तुमचे 3 सब्जेक्ट असतील. जसं की RRBला फक्त 2 सब्जेक्ट होते, कुठले कुठले, मॅथ्स आणि रिजनिंग, राईट. इथे तसं नाही आहे मित्रांनो. इथे तुमचं ॲडिशन काय झाली, इंग्लिश. इथे तुम्हाला काय लागेल, इंग्लिश लँग्वेज पण लागेल. ठीक आहे, तर मग इंग्लिशचे किती क्वेश्चन असतात, 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी. इथे तुम्हाला कंपोजिट टाइम मिळतो, म्हणजे याचा अर्थ इंग्लिशचे 30 क्वेश्चन तुम्हाला 20 मिनिटात सोडवायचे असतात. 21व्या मिनिटाला तुमचा पुढचा सेक्शन डिस्प्ले होतो. म्हणजेच त्या 20 मिनिटामध्ये मित्रांनो तुम्हाला इंग्लिशचे जितके क्वेश्चन सोडवता येतात तितके सोडवून घ्या. 21व्या मिनिटाला इंग्लिश सेक्शन तुम्हाला दिसणार नाही. म्हणजेच 30 क्वेश्चनसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटं दिलेत. याला म्हणतो आपण सेक्शनल टाइम. इथे बघा बरं काय होतं, इथे काय होतं बघा मित्रांनो, कंपोजिट टाइम. काय लिहिलेलं आहे, कंपोजिट टाइम ऑफ 2 आवर्स. 2 तासामध्ये तुम्ही कुठलाही क्वेश्चन सोडवू शकता, कुठलाही सेक्शन सोडवू शकता. परंतु इथे तसं नाहीये मित्रांनो, राईट. इथे काय बघा मित्रांनो, तुम्हाला हे 30 क्वेश्चन दिलेल्या 20 मिनिटांमध्येच सोडवायचे. लगेच पुढचे जे ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, 35 क्वेश्चन्स 35 मार्कांसाठी.
35 क्वेश्चन किती मार्कासाठी असतील मित्रांनो? 35 मार्कासाठी, एका मार्कासाठी एक क्वेश्चन आहे इथं. अगेन 20 मिनिटाचा सेक्शनल टाइम. हे खूप महत्त्वाचं मित्रांनो. म्हणजेच कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवणे. राईट, म्हणजे याचा अर्थ बघा मित्रांनो, 35 क्वेश्चन किती मार्कासाठी? 35 मार्कांसाठी. त्यानंतर बघा रिझनिंगचे अगेन 35 क्वेश्चन किती मार्कासाठी? 35 मार्कासाठी. इथे देखील मित्रांनो तुम्हाला सेक्शनल टाइम आहे. राईट, म्हणजे काय? 20 मिनिटाचा तुमचा सेक्शनल टाइम असेल. म्हणजे टोटल बघा मित्रांनो 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे. 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन प्रीला. राईट, याच्यानंतर तुमची मेन्स होईल. मेन्सला अगेन सब्जेक्ट सेव आहेत मित्रांनो, जसं की जनरल अवेअरनेस आहे, जनरल इंग्लिश आहे, राईट, रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड आहे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स आहे. राईट, म्हणजे हे जवळपास तुमचे 4 सब्जेक्ट असतील मेन्ससाठी, IBPS क्लर्क मेन्ससाठी. इथे पण मित्रांनो तुम्हाला सेक्शनल टाइम असेल. राईट, ही एक्झाम किती मार्काची आहे? तर 200 मार्काची एक्झाम आहे मित्रांनो. 190 क्वेश्चन आणि 200 मार्क. टाइम किती असणार आहे? 160 मिनिटं. परंतु तो कसा असेल मित्रांनो? सेक्शनल टाइम, म्हणजे प्रत्येक सेक्शन हा दिलेल्या टाइममध्ये सोडवायचा आहे. म्हणजे किती सब्जेक्ट आहेत मित्रांनो तुमचे इथे? 4. जनरल अवेअरनेस, इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. हे 4 सब्जेक्ट असतील मित्रांनो. हे 4 सब्जेक्ट तुम्हाला 200 क्वेश्चन्स, 190 क्वेश्चन्स, 200 मार्क्स. तर 200 पैकी तुमचं मेरिट लागेल. ठीक आहे, याच्यानंतरची फेज असेल तुमचा इंटरव्ह्यू. राईट, तर POला इंटरव्ह्यू असतो मित्रांनो. ठीक आहे, क्लेरिकल कॅडरेमध्ये इंटरव्ह्यू नसतो. ठीक आहे, आता हा क्लेरिकल कॅडरेचा होता, तर इथं तुम्हाला इंटरव्ह्यू नसेल. इथे फक्त प्री आणि मेन्स. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे ते कशावरती होईल? मेन्सच्या मार्कावरती सिलेक्शन होईल, प्रीच्या मार्कावरती नाही. प्री फक्त क्वालिफाईंग इन नेचर असेल. ठीक आहे, इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर यस मित्रांनो, इथे पण मी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर ते किती आहे? तर 1/4. 4 चुकीच्या उत्तरामागे तुमचा एक क्वेश्चन, एका क्वेश्चनचे मार्क्स कट होतात. ठीक आहे, म्हणजे याला म्हणतो आपण 1/4 निगेटिव्ह मार्किंग. त्यानंतर बघा मित्रांनो IBPSचाच POचा फॉर्मॅट, ती पण जुलैमध्ये ॲड येईल मित्रांनो. आधी थोडीशी आपण माहिती करून घेत आहोत सर्व्हर. ठीक आहे, इथे बघा मित्रांनो IBPS POची जी मागच्या वर्षी वॅकन्सी होती मित्रांनो, राईट, 2023-24ची, तरी बघा किती जास्त वॅकन्सी होती. बघा इथे टोटल जर वॅकन्सी तुम्ही विचारात केली तर 6432 इतक्या POच्या जागा होत्या मित्रांनो मागच्या वर्षी. यावर्षी जुलैमध्ये नोटिफिकेशन येईल. त्याचं नोटिफिकेशन आल्यानंतर परत त्याच्या जागा अजून वाढतील. यावर्षी पण इतक्या जागा असतील, याच्यापेक्षा जास्त असेल कदाचित. म्हणजे बघा आपल्याकडे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, पण आपल्याला माहिती नसतं. जागा येतात जातात, आपल्याला कळत पण नाही. लक्षात घ्या मित्रांनो. राईट, प्रयत्न करणारा तेवढंच मिळतं. जे वेट करतात ॲडव्हर्टाईज येईल, जागा येतील, त्यांना तेवढंच मिळतं. जे प्रयत्न करणारे सोडून देतात. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंटकडे लक्ष असलं पाहिजे सगळ्यांचं. ठीक आहे, तर बघा मित्रांनो मागच्या वर्षी जी वॅकन्सी आहे ती किती होती? 6432 PO पोस्टसाठी. इथे लिहिले PO म्हणजे काय? प्रोबेशनरी ऑफिसर. IBPS POची वॅकन्सी. ठीक आहे, याचा पॅटर्न काय आहे? तर ही पण एक्झाम मित्रांनो प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 स्टेजमध्ये होते. POसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल. ठीक आहे मित्रांनो, तर इथे बघा मित्रांनो प्रिलिमसाठी किती विषय आहेत? तर प्रिलिमसाठी कॉमन आहेत. जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर प्रिलिमसाठी 3 विषय कॉमन आहेत. एक ॲप्टिट्यूड आहे, एक रिझनिंग आहे आणि इंग्लिश. याच्या व्यतिरिक्त प्रीला कुठलाही सब्जेक्ट नाही आहे. म्हणजे बघा मित्रांनो 2 किंवा 3 विषयावरती प्री क्वालिफाय करणारी एकमेव एक्झाम म्हणजे बँकिंगची एक्झाम. मेन्सला फक्त 2 विषय वाढतात. ठीक आहे, मला खूप अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. सब्जेक्ट कमी आहे. राईट, तुम्हाला फक्त प्लॅनिंगने अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, लवकर पोस्ट मिळवून देणारी म्हणजे एकच बँकिंग एक्झाम असते जी लवकर पोस्ट मिळवून देते. ठीक आहे, तर बघा मित्रांनो अगेन 3 सब्जेक्ट जसं की मी आता सांगितलेलं आहे. इंग्लिश आहे, ॲप्टिट्यूड आहे आणि रिझनिंग आहे. तर इथे पण बघा मित्रांनो 100 मार्काची एक्झाम असते. 100 क्वेश्चन, एक क्वेश्चन 1 मार्काला. ठीक आहे, इथे पण तुम्हाला मित्रांनो 20 मिनिटाचा सेक्शनल टाइम असतो. प्रत्येक सेक्शनला तुम्हाला 20-20 मिनिटं मिळतील. जसं की इंग्लिशला 20 मिनिटं, मॅथ्सला 20 मिनिटं आणि रिझनिंगला 20 मिनिटं. त्या दिलेल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे असतात. ठीक आहे मित्रांनो, आय होप सो समजत असेल सगळ्यांना. ठीक आहे, नेक्स्ट बघा मित्रांनो जे लोक प्री क्वालिफाय करतील ते मेन्सला एलिजिबल होतील. 1:10चा रेशो असतो जवळपास. ठीक आहे, जे लोक प्री क्वालिफाय करतील ते कुठे पोहोचतील मित्रांनो? मेन्सला पोहोचतील. मेन्समध्ये तुमचे 2 सब्जेक्ट वाढतील. राईट, त्याच्यामध्ये एक जनरल अवेअरनेस आणि एक बँकिंग अवेअरनेस दिले. जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेस. तर जनरल आणि बँकिंग तुम्हाला सोबत करायचे. ठीक आहे, तर बघा इथं पण रिझनिंगसाठी 45 क्वेश्चन 60 मार्क. अगेन जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स. इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन 40 मार्क. आणि डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन राईट हे 35 क्वेश्चन 60 मार्क. DIचा एक सब्जेक्ट म्हणजे तो मॅथ्सचाच टॉपिक आहे मित्रांनो. तर DIचं वेटेज खूप जास्त असतं मेन्सला. ठीक आहे, मॅथ्समध्ये जास्तीत जास्त DIचे क्वेश्चन विचारतात, त्यामुळे सेपरेट सब्जेक्ट दिलेला आहे DI, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. ठीक आहे, तर हे तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत. राईट, किती मार्कासाठी? तर मित्रांनो 200 मार्कासाठी. 155 क्वेश्चन 200 मार्कासाठी विचारले जातील.
त्याच्यानंतर काय असतं मित्रांनो, तर डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच काय, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग असते. राईट, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग फक्त क्वालिफाईंग इन नेचर असतं. तुमचे जे मार्क्स काउंट होतील मित्रांनो ते पूर्ण मेन्सचे मार्क्स काउंट होतील. इथे लेटर रायटिंग तुम्हाला फक्त क्वालिफाईंग इन नेचर असतं. ठीक आहे, तर हे बघा तुम्हाला काय असतं, तर 2 क्वेश्चन असतात, एक लेटर रायटिंग असतं आणि एक एसे रायटिंग असतं. जे लोक मेन्स क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी. ठीक आहे, 25 मार्कांची. आणि नेक्स्ट बघा मित्रांनो, हे झालं तुमचं IBPS PO. ठीक आहे, याला इंटरव्ह्यू पण असतो. ठीक आहे, इंटरव्ह्यू क्वालिफाय झाल्यानंतर तुमचे मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स काउंट करून तुमचं फायनल मेरिट काउंट केलं जातं. प्री फक्त क्वालिफाईंग इन नेचर. आय होप सो समजत असेल मित्रांनो सर्वांना. ठीक आहे, नेक्स्ट मोठी रिक्रुटमेंट आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर याची देखील वॅकन्सी अजून आलेली नाहीये. याची वॅकन्सी सुद्धा पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ही जी वॅकन्सी मित्रांनो ती मागच्या वर्षीची वॅकन्सी आहे. बघा मित्रांनो, 747 आणि प्लस 50 इतक्या जागा होत्या SBI. त्याला काय म्हणतो आपण, ज्युनियर असोसिएट्स. SBI क्लर्कच्या पोस्टचं नाव काय असतं, SBI क्लर्क आपण म्हणत नाही. नोटिफिकेशन येताना कसं येतं, तर SBI ज्युनियर असोसिएट, कस्टमर सपोर्ट अँड सेल्स म्हणतो आपण त्या थोडक्यात. ज्युनियर असोसिएट म्हणजेच SBI क्लर्क. ठीक आहे, याचं पण नोटिफिकेशन येत्या काही महिन्यात आपल्याला बघायला मिळेल. तर ही मागच्या वर्षीची वॅकन्सी आहे. बघा इतकी मोठी वॅकन्सी असते मित्रांनो, आपल्याला माहितीच नसतं. तर याचं पण बघा प्रिलिम्स आणि मेन्स अशा 2 स्टेजमध्ये एक्झाम होते. राईट, प्रिलिम्स एक्झामिनेशनला बघा मित्रांनो इंग्लिश, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी कॉमन 3 सब्जेक्ट आहेत. तुम्हाला फक्त 3 सब्जेक्टवरती बघा तुम्ही किती प्री क्वालिफाय करू शकताय. RBI करू शकताय, RRB करू शकताय, SBI करू शकताय, IBPS करू शकताय, नाबार्ड करू शकताय, LIC करू शकताय, खूप साऱ्या सेबीची एक्झाम करू शकताय, CNPची एक्झाम्स करू शकतात, इन्शुरन्सची एक्झाम करू शकतात. म्हणजे बघा मित्रांनो सब्जेक्ट खूप कमी आहेत. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट द्यायला तुम्हाला इथं खूप जास्त चान्स आहे, खूप जास्त वाव आहे मित्रांनो. आणि इथे बघा मित्रांनो एक झाली की एक एक्झाम कंटिन्यू सुरू असते. बघा इतक्या साऱ्या आपण पोस्ट बघतोय. राईट, SBI क्लर्क बघतोय, SBI PO बघतोय, IBPS क्लर्क बघतोय, IBPS PO बघतोय, RRB क्लर्क बघतोय, RRB PO बघतोय. प्रत्येक इतकी एक्झाम्स असतात मित्रांनो, खूप साऱ्या एक्झाम्स असतात. म्हणजे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज पण खूप जास्त असतात ॲज कम्पेअर टू अदर फील्ड. बँकिंगमध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, तर SBI क्लर्क म्हणजे SBI ज्युनियर असोसिएटची एक्झाम 2 स्टेजमध्ये होते. पहिली स्टेज आहे मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि दुसरी स्टेज आहे मेन्स एक्झामिनेशन. इथे तुम्हाला इंटरव्ह्यू नसतो. क्लरिकल एक्झाम ज्या पण आहेत मित्रांनो तिथे इंटरव्ह्यू नसतो. परंतु ज्या PO लेवलच्या एक्झाम्स आहेत मित्रांनो तिथे मात्र तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशन और ग्रुप ॲक्टिव्हिटी असते. ठीक आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो प्रिलिम्सला अगेन 3 सब्जेक्ट. जे लोक 100 पैकी कट ऑफ क्लिअर करतील. इथे पण बघा सेक्शनल टाइम आहे 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं सेक्शनल टाइम. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो 100 क्वेश्चन्स 100 मार्क. जे लोक प्री क्वालिफाय करतील ते ॲडमिट होतील. मेन्ससाठी रेशो काय असतो, शक्यतो 1:10चा रेशो असतो. कधी कधी 1:12 पर्यंत जाऊ शकतो. राईट, एका जागेसाठी 10 जण प्रिलिम्सला क्वालिफाय होतील. ठीक आहे, किंवा एका जागेसाठी 12 जण, थोडासा फ्लेक्झिबल असतो कधी कधी रेशो. तर मेन्समध्ये बघा मित्रांनो परत तुम्हाला जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट ॲड होईल याच्यामध्ये. बाकी सगळं सेम आहे. जनरल इंग्लिश सेम आहे, ॲप्टिट्यूड सेम आहे, रिजनिंग सेम आहे. हे 3 सब्जेक्ट तुमची 7 पिच्छा कधीच सोडणार नाहीत. हे 3 सब्जेक्ट तुम्हाला सगळीकडे भेटतील. इव्हन बँकिंग नाही, प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला हे 3 सब्जेक्ट मिळतील मित्रांनो. ठीक आहे, तर बघा इथे मित्रांनो मेन्समध्ये किती सब्जेक्ट आहेत, 4 सब्जेक्ट आहेत. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी, ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, रिजनिंग 50 क्वेश्चन 60 मार्कांसाठी. रिजनिंगचं वेटेज थोडंसं जास्त आहे, मार्किंग सिस्टीम जास्त आहे. म्हणजे असे टोटल 200 क्वेश्चन असतील मित्रांनो. 200 मार्क्स असतील 190 क्वेश्चनसाठी. म्हणजे 190 क्वेश्चन्स 200 मार्क. आणि टाइम किती असेल मित्रांनो, इथे पण तुम्हाला कॉम्पोजिट टाइम आहे मित्रांनो. ठीक आहे, कॉम्पोजिट टाइम म्हणजे बघा जनरल अवेअरनेसला तुम्हाला 35 मिनिटं द्यावे लागतील, जनरल इंग्लिशला 35 मिनिटं, ॲप्टिट्यूडला 45 मिनिटं आणि रिजनिंगला 45 मिनिटं. म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक सेक्शनला कॉम्पोजिट टाइम मिळतो. त्याच टाइममध्ये तुम्हाला सेक्शन सोडवायचा असतो. म्हणजे बघा इथे किती कॉम्पिटिशन आहे किंवा किती टफ लेवलची एक्झाम आहे. म्हणजे तुमची तयारी तितकी लागेल तुम्हाला स्ट्रॉंग. पण वॅकन्सी पण तेवढीच आहे मित्रांनो. वॅकन्सी पण खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर एक्झाम. इथे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, खूप साऱ्या एक्झाम आपण देऊ शकतो. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की किती आपण एक्झाम देऊ शकतो. आणि कंटिन्यू वॅकन्सी येत राहते मित्रांनो. दरवर्षी IBPSचे कॅलेंडर फिक्स असतं, कंटिन्यू वॅकन्सी येत असते. ठीक आहे, आपल्यापर्यंत येत नसतं. तर बघा मित्रांनो इथे मेन्सला 4 सब्जेक्ट आहेत. तर 200 मार्क्स आहेत तुमचे. त्या 200 मार्कावरती तुमचं फायनल मेरिट कॅल्क्युलेट केलं जातं आणि तुम्हाला पोस्टिंग दिली जाते. ठीक आहे, तर इथे इंटरव्ह्यू नाही आहे. SBI क्लर्क असल्यामुळे इंटरव्ह्यू नाही. नेक्स्ट मोठी पोस्ट आहे मित्रांनो, खूप चांगली पोस्ट आहे SBI PO.
त्याला म्हणतो आपण प्रोबेशनरी ऑफिसर किंवा यालाच मॅनेजमेंट ट्रेनी असं पण नाव दिलेलं आहे या पोस्टला. ठीक आहे, हे बघा रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स SBI. ठीक आहे, तर ही मागच्या वर्षीची वॅकन्सी आहे मित्रांनो. तर मागच्या वर्षीची वॅकन्सी बघा किती आहे टोटल, तर जवळपास 1673 जागा आहेत मित्रांनो. 1673 SBIच्या 1673 POच्या जागा. खूप चांगलं स्केल असतं मित्रांनो. मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये याचं स्केल वगैरे सगळं एक्सप्लेन केलं तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, काय सर परीक्षासाठी बुक कोणते घ्यायचे, ठीक आहे मी सगळं एक एक सांगेल तुम्हाला. ठीक आहे, व्हिडिओच्या नंतर तुम्हाला सगळ्या तुमच्या कमेंटचा आन्सर देईल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो 1673 म्हणजे भरपूर मोठ्या जागा आहेत SBI POच्या. हे मागच्या वर्षीची वॅकन्सी, या वर्षीची वॅकन्सी अजून आलेली नाही आहे. पुढच्या काही दिवसात तुम्हाला SBI क्लर्कची वॅकन्सी मिळेल, SBI POची देखील वॅकन्सी मिळेल. राईट, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला IBPS क्लर्क, IBPS POची वॅकन्सी मिळेल. आता सध्या कुठली सुरू आहे तर RRB क्लर्क, RRB POची वॅकन्सीचे फॉर्म सुटलेले आहेत. सर्वांनी फॉर्म भरून घ्यावे. ठीक आहे, नेक्स्ट सॉरी हा इथे बघा मित्रांनो SBI POची जी एक्झाम आहे मित्रांनो ते किती स्टेजमध्ये होते तर फेज 1 तुमची प्रिलिम्स आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये परत इंग्लिश, ॲप्टिट्यूड, रिझनिंग. मी म्हटलं मग अशीच हे 3 सब्जेक्ट प्रत्येक प्रीला भेटतील. तुम्हाला हे 3 सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग करून घ्यायचे. ठीक आहे, इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी, 35 क्वेश्चन ॲप्टीचे 35 मार्कासाठी, रिझनिंगचे अगेन 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी. असे टोटल 100 क्वेश्चन असतील. मॅक्झिमम मार्क 100 क्वेश्चन 100 मार्क्स. एक क्वेश्चन 1 मार्कला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ठीक आहे, आणि इथे काय आहे तर सेक्शनल टाईम. आणि मित्रांनो हे बघा जसा सेक्शनल टाईम आहे तसा सेक्शनल कट ऑफ पण असतो. तुम्हाला प्रत्येक सेक्शनचा कट ऑफ पण क्लिअर करावा लागतो आणि ओव्हरऑल कट ऑफ पण क्लिअर करावा लागतो. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला सेक्शनल कट ऑफ क्लिअर करावा लागेल, ॲप्टीमध्ये सेक्शनल कट ऑफ क्लिअर करावा लागेल, रिझनिंगमध्ये पण सेक्शनल कट ऑफ क्लिअर करावा लागेल, तो सेक्शन पण क्लिअर करावा लागेल आणि ओव्हरऑल कट ऑफ म्हणजे 100 पैकीचा वेगळा कट ऑफ तो पण क्लिअर करावा लागेल. ठीक आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती मी नंतर डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. तर मेन्समध्ये बघा 10 टाइम्स अप्रॉक्स मी आता सांगितलं 1:10 एका जागेसाठी 10 जण पुढे मेन्सला जातील. मेन्स एक्झामिनेशनला किती जण घेतात 1:10. 1600 जागा असतील तर त्याला × 10 करा, तेवढी वॅकन्सी पुढे जाईल. ठीक आहे मित्रांनो, परत मेन्सला बघा परत 1 2 3 4 4 सब्जेक्ट. रिझनिंग, ॲप्टिट्यूड म्हणजे DI डेटा अनालिसिस किंवा डेटा इंटरप्रिटेशनचे जास्त क्वेश्चन असतात म्हणून त्याला DI नाव दिलं आहे. जनरल ऑर बँकिंग अवेअरनेस आणि इंग्लिश. तर अगेन 155 क्वेश्चन 200 मार्काचं डिस्ट्रीब्युशन. इथे पण सेक्शनल टाइम आहे, इथे पण तुम्हाला सेक्शनल कट ऑफ आहे. ठीक आहे, तर इथे बघा मित्रांनो अगेन इथे 200 मार्कापैकी तुमची एक्झाम असेल तर 200 मार्काचा तुमचा मेरिट लागेल. प्रिलिमिनरी ही फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे, याचा विचार केला जाणार नाही. मार्काची जी काउंटिंग आहे ती कुठे होईल 200 पैकी. मेन्सचे जे मार्क आहेत ते प्लस आता इथे बघा मित्रांनो इथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पण आहे जसं की लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग. राईट, हे परत तुमचं 50 मार्कांसाठी ही तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होईल. राईट, म्हणजे PO साठी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पण आलं पाहिजे जसं की लेटर रायटिंग, एसे रायटिंग हे पण आलं पाहिजे. ठीक आहे, आणि नेक्स्ट बघा मित्रांनो फेज 3 त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. राईट, मेन्स एक्झाम जे क्वालिफाय होतील ते पोहोचतील कुठं फेज 3ला म्हणजे इंटरव्ह्यूला. आणि हा काय असतो तर ग्रुप एक्झरसाइज आणि इंटरव्ह्यू. ग्रुप एक्झरसाइज म्हणजे थोडक्यात ग्रुप डिस्कशन टाईपमध्ये असतं. एखादी ग्रुप एक्झरसाइज देतात तुम्हाला. ठीक आहे, ती ग्रुप एक्झरसाइज आपल्याला करायची असते किंवा ग्रुप डिस्कशन म्हणू शकतो आपण त्याला. ते किती मार्काचं आहे तर 20 मार्काचं आणि नंतर इंटरव्ह्यू होतो तो 30 मार्काचा. अशी ग्रँड टोटल 50 मार्कांची. राईट, असा 50 मार्कांचा तुमचा स्टेज 3 आहे 50 मार्काची. म्हणजे याचा अर्थ बघा मित्रांनो मेन्स एक्झामिनेशनचे मार्क प्लस तुमचे हे 50 पैकी मार्क ग्रुप एक्झरसाइज प्लस इंटरव्ह्यू याची पूर्ण टोटल होते आणि मग आपल्याला SBI PO म्हणून पोस्ट मिळते जर आपण मेरिट क्वालिफाय केलं तर. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर आहे सगळ्यांना. काय म्हणतो ऋषिकेश चॅप्टरसाठी नवीन व्हिडिओ लवकर आणा. हो नक्की 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 नवीन व्हिडिओ आपण घेऊनच येणार आहोत. ठीक आहे, तर बघा फायनल एक्झामिनेशन काय सांगितलं बघा मेन्सचे 250 ग्रुप एक्झरसाइजचे 50 असे टोटल 300 मार्कापैकी तुमचे काय असणार आहे मित्रांनो फायनल मेरिट लागेल. हे झालं मित्रांनो SBI PO साठी. ठीक आहे, तर बघा मित्रांनो किती साऱ्या वॅकन्सीज आहेत. नेक्स्ट सगळ्यात रॉयल जॉब, बँकिंग मधला रॉयल जॉब ज्याला म्हणतो बँकिंग किंग, थोडक्यात बँकर्स बँक, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. राईट, याची पण वॅकन्सी असते मित्रांनो. RBI क्लर्क त्याला म्हणतो आपण, RBI असिस्टंट. खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो, खूप चांगली पेमेंट असते आणि डायरेक्ट सेंट्रल लेवलची पोस्ट असल्यामुळे खूप सारे अधिकार असतात, खूप साऱ्या फॅसिलिटी असतात. आणि RBI मध्ये जॉब म्हणजे ड्रीम जॉब असतो. बँकिंग फील्डमध्ये जे येतात जे तयारी करतात त्यांचा सगळ्यांचा ड्रीम जॉब एकच असतो RBI.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. मग आरबीआय मध्ये पण तुम्हाला असिस्टंटची एक पोस्ट असते, मी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे. आणि आरबीआय मध्ये पण तुम्हाला काय असतं, आरबीआय पीओ टाईप थोडक्यात, राईट. तर इथे पण बघा, त्याला आपण ग्रेड बी म्हणतो, थोडक्यात ग्रेड बी ची पोस्ट म्हणतो. तर आपण आधी आरबीआय असिस्टंटचं बघून घेऊया. तर आरबीआय असिस्टंटची बघा इतकी सारी वॅकन्सी होती. ही झाली आरबीआय असिस्टंटची वॅकन्सी मित्रांनो. 950 नियर अराउंड 950 जागा होत्या. त्यातल्या बघा मित्रांनो मुंबई नागपूरच्या जागा बघा, या मुंबई नागपूरच्या 128, 56 या सगळ्या मुंबईच्या जागा आहेत. नागपूर मुंबईच्या जागा इथं आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो, किंवा इथं आपली जॉईनिंग होऊ शकते. ठीक आहे. जवळपास पाहिजे असेल आपल्याला तर खूप चांगला जॉब मित्रांनो आरबीआय असिस्टंट. ठीक आहे. तर इथे बघा याचा आपण सिलेबस, हे मागच्या वर्षीचं नोटिफिकेशन मित्रांनो. ठीक आहे. या वर्षी अजून आलेलं नाही, येईल. असिस्टंट चालले तर पीओच येऊन जाईल तो येता काही दिवसामध्ये. ग्रेड बीचं आय थिंक आलेलं आहे. ग्रेड बीची एक्झाम सुरू आहे मित्रांनो, राईट. 9 जुलैला पेपर आहे. 9 जुलैला आरबीआयच्या मेन्सचा पेपर आहे ग्रेड बीचा. बघा हे अशा वॅकन्सी येतात आणि आपल्याला माहितीच नसतं. पेपर सुरू होतात, मुलं प्री देतात, मेन्स देतात, नंतर कळतं अरे याची वॅकन्सी, अरे नाबार्डची वॅकन्सी आली, LIC वॅकन्सी आली होती, CNP काय माहिती नाही बऱ्याच जणांना. ठीक आहे. त्याची वॅकन्सी आलेली असते, आपल्याला माहितीच नसतं. BNP काय माहितीच नसतं आपल्याला, SIDBI काय माहिती नाहीये, SEBI काय माहिती नसतं. या सगळ्या गोष्टीची माहिती करून घ्या मित्रांनो. जर तुम्हाला जर एक्झाम लवकरात लवकर सक्सेस व्हायचा आहे तर आउटपुट शोधा, राईट. म्हणजे थोडक्यात काय, तर 100 जागेसाठी लढू नका मित्रांनो, 1000 जागेसाठी लढा ना. 100 जागेसाठी लढणं आणि 1000 जागेसाठी लढणं खूप फरक आहे मित्रांनो. तुमचे जास्त प्रॉबिलिटी कुठे, 1000 जागेसाठी लढा, मग प्रॉबिलिटी जास्त आहे. मग त्यासाठी कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत, आपण कुठे कुठे एलिजिबल आहोत, कुठला कुठला सिलेबस सेम आहे, कुठे कुठे आपण अप्लाय करू शकतो. मी आता ज्या सगळ्या एक्झाम सांगतोय मित्रांनो सगळ्यांचा सिलेबस सेम आहे. प्रीला पण तेच सब्जेक्ट आहेत, मेन्सला पण तेच सब्जेक्ट आहेत, सगळ्यांना इंटरव्ह्यू आहे, क्लिनिकलला इंटरव्ह्यू नाही. तर हे सगळं सेम आहे मित्रांनो. तुम्ही एकाच अभ्यासावरती या मल्टिपल एक्झाम टार्गेट करू शकता मित्रांनो. तर हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तर इथं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आता सांगितलं मी, त्यानंतर होते मेन्स एक्झाम. तर मेन्सला परत मित्रांनो रिजनिंग, इंग्लिश, ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज, राईट. हे 5 सब्जेक्ट. इथे तुम्हाला कम्प्युटर अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेस सेपरेट केलेले, राईट. इथे तुम्हाला सेपरेट क्वेश्चन विचारतात. म्हणजे जवळपास बघा 200 क्वेश्चन 200 मार्क, 200 क्वेश्चन 200 मार्क. आणि तुमचं जे मेरिट लागेल ते कशावरती लागेल मित्रांनो, या मेन्सच्या मार्कावरती लागेल, आरबीआय असिस्टंट. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुमची तिसरी स्टेज फक्त आरबीआय असिस्टंटला आहे, जी की LPT म्हणतो आपण त्याला, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. अवघड नसते, घाबरून जायचं गरज नाही. जर तुम्ही महाराष्ट्राच्या आहात तर तुम्हाला मराठी बोलता येते ऑब्विसली, बस तुम्हाला मराठीतून टेस्ट द्यायची असते, बाकी काही नसतं, अवघड काही नाही. आपल्या मातृभाषेतून टेस्ट द्यायची आपल्याला, काहीच नाही बाकी. ठीक आहे. ती फक्त क्वालिफाईंग इन नेचर असते, त्याचे मार्क्स कन्सिडर करत नाहीत. ते फक्त आपल्याला क्वालिफाय करायचे असते. मार्क्स कन्सिडर करणार कुठले, मेन्सचे मार्क कन्सिडर करणार. इथे तुम्हाला स्कोअर करणं अनिवार्य आहे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात बेस्ट जॉब, आरबीआय पीओ. त्याला आपण काय म्हणतो, ग्रेड बी ऑफिसर्स कॅडरे, ग्रेड बी. हे बघा आरबीआय ग्रेड बी, ज्याची नोटिफिकेशन येऊन गेलं, बऱ्याच जणांना माहिती पण नसेल. आरबीआय असिस्टंटचं पण येऊन गेलेलं 2 महिन्याखाली. आरबीआय ग्रेड बीचं पण येऊन गेलेलं आहे. आरबीआय ग्रेड बीची एक्झाम होते आता, मेन्स एक्झामिनेशन 9 जुलैला. तर हे माहिती नसतं आपल्याला मित्रांनो. ठीक आहे. हे माहिती करून घ्या. ठीक आहे. तर ग्रेड बी म्हणजे काय, तर एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय. मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे की कोण कोण अप्लाय करू शकतं, कोण कोण अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. तर ग्रेड बीची एक्झाम कशी होते, किती फेजमध्ये होते बघा मित्रांनो, ही जवळपास 3 फेजमध्ये होते. ठीक आहे. हे नंबर ऑफ वॅकन्सी बघा, मागच्या वर्षीची मागची ही वॅकन्सी आहे, किती वॅकन्सी आहेत बघा, टोटल 222 वॅकन्सी आहे. ठीक आहे. आणि खूप ड्रीम जॉब आहे मित्रांनो, खूप एकदम रॉयल जॉब म्हणजे आरबीआय मधला जॉब, त्यातल्या त्यात आरबीआय ग्रेड बी सगळ्यात बेस्ट जॉब. ठीक आहे. तर इथे पण बघा मित्रांनो तुम्हाला 1, 2, 3, 4 सब्जेक्ट असतील फर्स्ट पेपरमध्ये. फेज 1 ऑनलाईन एक्झामिनेशन, जी की प्री आहे, राईट. इथे तुम्हाला 4 फेज असतील, जे की 120 मिनिटं वेळ आहे तुम्हाला, राईट. आणि या 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 सेक्शन सोडवायचे. इथे पण तुम्हाला सेपरेट टाइम विल बी अलॉटेड फॉर ईच टेस्ट. म्हणजे प्रत्येकासाठी तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो, सेपरेट टाइम दिलेला असणार आहे. पेपर किती मार्काचा आहे, तर 200 मार्काचा. आरबीआय ग्रेड बीचा प्रीचा पेपर किती आहे, 200 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे मित्रांनो. आय होप सो समजत असेल सगळ्यांना. यस काय म्हणतोय दिनकर, BSc ॲग्रिकल्चर. यस यू कॅन डू इट, एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय. राधा काय म्हणते, सर CBI गव्हर्नमेंट बँक आहे का. CBI वेगळी बॉडी मित्रांनो, बँकेमध्ये येत नाही, पण CBIचे एक्झाम जे आहेत ते पण IBPS कंडक्ट करतं. त्याचं पण जे स्ट्रॅटर्जी आहे, राईट, त्याचे पण जे एक्झाम करण्याची पद्धत आहे, सब्जेक्ट आहेत, सेम हेच आहे. ते तुम्ही याच्या अभ्यासावरती ती पण एक्झाम टार्गेट करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर ही झाली तुमची फेज 1 एक्झामिनेशन. ठीक आहे. जे लोक फेज 1 क्लिअर करतील ते पोहोचतील फेज 2 ला. फेज 2 मध्ये बघा मित्रांनो पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 असे 3 पेपर होतात मित्रांनो. पेपर 1 मध्ये जवळपास नंबर ऑफ क्वेश्चन्स मार्क्स दिले तुम्हाला, 30 मिनिटाचा पेपर असतो, 50 राईट 100 मार्कासाठी असतात. इथे तुम्हाला पेपर 2 दिलेला आहे. पेपर 2 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह असतो, राईट. इथे तुम्हाला 90 मिनिटं मिळतात. 3 क्वेश्चन म्हणजे एसे रायटिंग, लेटर रायटिंग अशा प्रकारचे 3 क्वेश्चन असतात. अगेन 100 मार्क्स.
आणि पेपर 3 फायनान्स रिलेटेड एक्झाम असते मित्रांनो, राईट. इथे पण तुम्हाला 120 मिनिटं भेटतात, इथे पण तुम्हाला 50 मार्कासाठी 100 मार्कासाठी एक्झाम असते. हे पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 ची ग्रँड टोटल केली जाते आणि आपण पुढे जातो, राईट. जे लोक पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 क्लिअर करतील ते लोक कुठं पोहोचतील, इंटरव्ह्यूला पोहोचतील, राईट. आणि इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे, तर 75 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू आहे, ठीक आहे. म्हणजेच नंतर पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि इंटरव्ह्यूची ग्रँड टोटल केली जाते आणि तुमची पोस्टिंग केली जाते. तुम्ही एक RBI ग्रेड बी ऑफिसर म्हणून सिलेक्ट होता, ठीक आहे मित्रांनो. आय होप सो सर्वांना समजलं असेल मी काय म्हणतो तो, जे पण मी आता सांगितलं, राईट. खूप साऱ्या वॅकन्सी आहेत मित्रांनो. आज मी फक्त काय काय घेतलेलं आहे, मी फक्त RRB रिजनल रूरल बँक क्लर्क PO, ठीक आहे. त्यानंतर SBI क्लर्क PO, त्यानंतर IBPS क्लर्क PO आणि त्यानंतर RBI क्लर्क ऑफिस असिस्टंट आणि ग्रेड बी. मी फक्त इतकंच घेतलेलं आहे. याच्याशिवाय नाबार्ड आहे, LIC आहे, NICL आहे, राईट. LIC ची AO पोस्ट आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ठीक आहे, ही पोस्ट आहे. त्यानंतर मित्रांनो CNP आहे, BNP आहे, SIDBI आहे, SEBI आहे. खूप साऱ्या एक्झाम्स आहेत मित्रांनो. तुम्हाला फक्त अपॉर्च्युनिटी शोधता आली पाहिजे. जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी शोधता आली तर तुम्ही कोणतीही एक्झाम क्लिअर करू शकतात. नंबर ऑफ वॅकन्सी जर जास्त जागेसाठी लढण्याचा हाच एक फायदा होतो मित्रांनो. आपला कॉन्फिडन्स वाढतो, राईट. एका जागेसाठी लढणे, 100 जागेसाठी लढणे आणि 1000 जागेसाठी लढणे फरक आहे मित्रांनो. त्यामुळे नेहमी नोटिफिकेशनवरती लक्ष ठेवा. जर तुम्ही एक्झामच देणार नाही तर एक्झाम कसं काय क्वालिफाय करणार. क्लियर है मित्रांनो. आय होप सो समझता असेल सगळ्यांना, राइट. किसी ने सच कहा है, कोशिश करने वालों को, कोशिश करने वाले जितना छोड़ते हैं उतना ही बस इंतजार करने वालों को मिलता है. इंतजार करने वालों को कितना मिलता है, जो कोशिश करने वाले छोड़ देते हैं बस उतना ही मिलता है. त्याच्यामुळे मित्रांनो कोशिश करो, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, राइट. तर बघा मित्रांनो, आपण नवीन बॅच पण सुरू करत आहोत. ही आपली एक्सपर्ट फॅकल्टी आहे, जी प्रत्येक विषयामध्ये कमांड आहे त्यांची, राईट. सगळ्यांची पोस्ट होल्डर आहेत. प्रत्येक विषयामध्ये त्यांची कमांड, खूप वर्षापासून ते सब्जेक्ट शिकवतात, त्यांना प्रॉपर त्या विषयाचं प्रॉपर नॉलेज आहे, ठीक आहे. तर याची आपण बॅच पण सुरू करतोय 3 जुलै 2023 पासून. ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपण बॅच पण सुरू करतोय. याचे काही वैशिष्ट्य पण आहेत मित्रांनो, ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. तर आय होप सो मित्रांनो सेशन सगळ्यांना आवडला असेल, सगळ्यांना समजलं असेल नेमकं मी काय सांगितलं. तर नेहमी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला शिका, राईट. संधी येत नसते, संधी तयार करावी लागते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं, ठीक आहे मित्रांनो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अशीच नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन या, ठीक आहे. लेक्चर पण आपण टॉपिक वाईज सुरू करूया. बऱ्याच जणांची कमेंट येते की टॉपिक वाईज लेक्चर पण सुरू करा सर, ठीक आहे. तुमच्या सगळ्या कमेंटला आन्सर पण दिलं जाईल. यस, BSc ॲग्रिकल्चर वगैरे पण सगळे तुम्ही अप्लाय करू शकता. एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय, ठीक आहे. लेक्चर्स पण आपले हळूहळू सुरू होतील मित्रांनो, ठीक आहे. तर ज्यांना कोणाकोणाला बॅचबद्दल इंटरेस्ट आहे किंवा अजून काही माहिती असेल तर तुम्ही लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ठीक आहे. तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती विचारू शकता. तर थँक्यू सो मच. तर मित्रांनो तयारी करत राहा, हार नका मानू, चान्सेस, अपॉर्च्युनिटी शोधत राहा, ठीक आहे. थँक्यू सो मच.